आज आपण रोजच्या जेवणानंतर 1 चम्मच खाण्यासाठी सुगम मुखवास बनवणार आहोत. जे आपलं डायजेशन तर चांगलं करेलच, परंतु पोटाच्या जेवढ्याही तक्रारी असतील ना, त्या तक्रारीसुद्धा दूर करेल. तर चला मग सुगम मुखवास कसं बनवायचं ते बघूया. तर सर्वात आधी किचनमधील कोणतीही वाटी आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर इथे मी तुम्हाला वाटीप्रमाणे आणि वजनीप्रमाणे दोघंही मापं सांगणार आहे. तर सर्वात आधी आपण बडीशोप घेणार आहोत. बडीशोप इथे मी वाटीप्रमाणे 2 वाट्या घेतलेल्या आहे आणि वजनीप्रमाणे 200 ग्रॅम एवढी बडीशोप आहे. त्यानंतर घेऊया 1 वाटीभर धना डाळ. वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम एवढी धना डाळ आहे. त्यानंतर घेऊया 1 वाटीभर पांढरे तीळ. वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम एवढे तीळ आहेत. आता घेऊया 1 वाटीभर ओवा. वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम एवढे ओवा आहे. तुम्ही कमी जास्त करू शकतात. त्यानंतर घेऊया 1 वाटीभर जवस. वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम एवढी जवस आहे. त्यानंतर घेऊया 1 वाटीभर जिरे. जिरेसुद्धा वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम एवढे आहे. आता घेऊया 1 चमचाभर हळद, 1 मोठा लिंबू आणि 1.5 चमचाभर काळं मीठ. तुम्ही साधं मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल, परंतु काळ्या मिठाने छान चव येते. आता हे झालं सर्व साहित्य. आता एक एक वस्तू घेऊया आणि छान खमंग असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण जाड तळाची एक कढाई घेऊया. कढाई आधी छान गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे. मंद आचेवर आपला बडीशोप छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. मस्त असा सुवास येईपर्यंत, थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत छान बडीशोप भाजली ना की मुखवास जास्त दिवस टिकतो. त्याशिवाय क्रिस्पीसुद्धा बनतो, म्हणून आपला मुखवास खावासा वाटतं, अगदी वातड असा राहत नाही. बडीशोपमुळे पोट कमी करण्यासाठी मदत होते, पचन सुधारते, रक्त शुद्ध करते. त्याचप्रमाणे बडीशोपमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि फायबर जे असतात ते आपले पचनक्रिया सुरळीत ठेवतात. आता बडीशोप भाजून एका ताटामध्ये काढून ठेवूया आणि गार करत ठेवूया. त्यानंतर घेऊया यामध्ये जिरे. जिरेसुद्धा मस्त असं मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं आहे, छान सुवास येईपर्यंत. जिऱ्यामुळे सुद्धा पचन सुधारते, त्याचप्रमाणे वजन कमी होते, रक्तातील साखर नियंत्रणात राहते, त्याचप्रमाणे आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती सुद्धा वाढते. त्वचेसाठी, केसांसाठी आणि जी पोटावरील एक्सेसिव्ह चरबी असेल ती कमी करण्यासाठी सुद्धा जिरे खूप फायदेशीर आहे. आणि सर्वात मेन म्हणजे ॲसिडिटीपासून ज्यांना त्रास होत असेल त्यांच्यासाठी जिरे तर अत्यंत गुणकारी उपाय आहे. तर बघू शकता तुम्ही जिरेसुद्धा छान खमंग भाजून घेतलेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून ठेवूया. त्याच कढईमध्ये घेऊया पांढरे तीळ. पांढरे तीळसुद्धा छान खमंग असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. पांढरे तीळसुद्धा उत्तम कॅल्शियमचं स्रोत आहे. पांढरे तीळ हे हृदयासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. पांढरे तीळ खाल्ल्याने आपले जे हाडं असतात ते मजबूत राहतात, शरीर उबदार राहतं. त्याचप्रमाणे जास्तीचं जे वजन असेल, चरबी असेल ते कमी करण्यासाठी सुद्धा तीळ खूप जास्त फायदेशीर आहेत. त्याचप्रमाणे पचन सुधारण्याचं आणि ज्यांना बद्धकोष्ठता असेल त्यांच्यासाठी तर तीळ अतिशय गुणकारी आहे. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. आता तीळसुद्धा छान भाजले गेलं आहे. त्याच कढईमध्ये टाकूया ओवा. ओवा भाजायला फारसा वेळ लागत नाही, अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटापर्यंत छान खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. ओवा ह्या पचनक्रिया सुधारण्याचं काम करतं, पोटाच्या तक्रारींपासून आपल्याला दूर ठेवतं. तसेच ज्यांना गॅस, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी यांचा त्रास होत असेल त्यांनी तर ओवा नक्कीच खायला हवा. सर्दी खोकल्यावर अत्यंत गुणकारी आहे. तसेच ओव्यामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी असे गुणधर्म असतात. आता तीळसुद्धा छान भाजले गेले आहेत. तीळ काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये धने डाळसुद्धा छान भाजून घेऊया. धने डाळ अगोदरच छान खरपूस अशी भाजलेली असते, परंतु थोडाफार का होईना मॉइश्चर असतं, त्यामुळे आपण इथे धना डाळसुद्धा अगदी छान 2 ते 3 मिनिटापर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. धना डाळ खाल्ल्याने आपले पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच तोंडाची दुर्गंधीसुद्धा दूर राहते. या व्यतिरिक्त रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्याचप्रमाणे शरीरातील जळजळ, ॲसिडिटीसुद्धा दूर राहते. आता धना डाळसुद्धा छान भाजले गेले आहे, काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये जवससुद्धा छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात आणि मेन म्हणजे स्त्रियांमधील हार्मोनची पातळी योग्य राखण्यासाठी जवस खूप जास्त प्रमाणात फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे इम्युनिटी बूस्टर आहे, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं कामसुद्धा करतं आणि मेन म्हणजे आपलं केसांसाठी, डोळ्यांसाठी, स्किनसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी अगदी खमंग छान क्रिस्पी होईपर्यंत जवससुद्धा छान भाजून घेतले आहे. जवसला कोणी अळीव म्हणतं, कोणी हलीम म्हणतं, तुम्ही काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. जवस भाजून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया. आता जेवढेही भाजलेलं साहित्य आहे ना ते गार झालेलं आहे ना, ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. भाजलेले सौंफ, भाजलेलं जिरं,
भाजलेली तीळ, भाजलेले ओवा, भाजलेलं जवस, भाजलेले धने डाळ सगळं साहित्य आपण इथे एकत्र करून घेऊया. अजून आपला मुखवास तयार झालेला नाही आहे. आता मेन स्टेप बाकी आहे. तर सगळ्यात आधी आपण सगळं मिश्रण जे भाजलेलं आहे ते सगळं एकत्र करून घेऊया. पूर्ण भाजलेलं साहित्य मिक्स झालं की लिंबू घेऊया. लिंबूसुद्धा छान असा रगडून घ्यायचा आहे. रगडून घेतला ना की लिंबाचा रस छान निघतो. तर इथे मी छान लिंबू रगडून घेतलेला आहे आणि कापूनसुद्धा घेतलेला आहे. आता जे मीठ घेतलं होतं ना त्या मिठाच्या वाटीमध्ये आपण हळद टाकूया आणि यामध्येच टाकूया कापलेला लिंबू. लिंबू ह्या पद्धतीने पिळून घ्यायचा आहे आणि चाळणीमध्ये चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून लिंबाच्या ज्या बिया आहेत ना त्या चाळणीमध्येच अडकतील आणि फक्त रस या वाटीमध्ये मिळेल. आता हे मिश्रण एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता ही प्युरी तयार झाली आहे ना, ही प्युरी आपण मुखवासावर टाकणार आहोत. तुम्ही मीठ आणि लिंबू नक्की टाका. मिठामुळे आणि लिंबूमुळे अतिशय मस्त असा आंबट खारट चव येते आणि हळदीमुळे छान रंगसुद्धा येतो. हळद हे अँटीसेप्टिकचं काम करतं. आपण जेवढंही या मुखवासामध्ये साहित्य वापरले आहेत ना ते आपल्या शरीरासाठी बहुगुणकारी आहेत. त्यामुळे तुम्ही हा मुखवास नक्की बनवून ठेवा. एकदा बनवा आणि 3 ते 4 महिन्याभर अजिबात खराब होत नाही, वातड होत नाही. मी ज्या स्टेप तुम्हाला फॉलो करायला लावल्या, जेवढेही साहित्य मेजरमेंटनुसार घेतलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवा, त्याप्रमाणे तुम्ही साठवून ठेवा, अजिबात खराब होणार नाही. आता हे सगळं मिश्रण आपण छान हाताने व्यवस्थित चोळून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता एक मेन स्टेप आहे ज्यामुळे आपला जो मुखवास आहे तो वातड होणार नाही आणि छान संपेपर्यंत क्रिस्पी तसाच राहील. आता एक जाड तळाची कढाई घेऊया आणि ह्या कढाईमध्ये आपण मुखवास थोडा 2 ते 3 बॅचेसमध्ये टाकून मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. आपण जे लिंबू, मीठ आणि हळद टाकले आहे ना त्यामुळे मुखवास हा थोडासा ओला झालेला आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चर आलेला आहे, त्यामुळे मुखवास थोडासा वातड होण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं आहे की थोडंसं आपण मंद आचेवर 3 ते 4 मिनटापर्यंत छान क्रिस्पी होईपर्यंत हा मुखवास छान भाजून घेतला ना की अगदी संपेपर्यंत मस्त असा क्रिस्पी राहतो, वातड राहत नाही. आणि क्रिस्पी मुखवास हा खायला सगळ्यांनाच आवडतो. वातड वस्तू ही कोणीही खात नाही. त्यामुळे तुम्ही ही स्टेप नक्की फॉलो करा आणि संपेपर्यंत छान क्रिस्पी असा मुखवास आपल्याला मिळतो. मुखवास क्रिस्पी झाला हे कसं ओळखायचं, तर काय करायचं, हातावर थोडंसं चोळून बघायचं. थोडंसं चुरला गेल्यानंतर समजायचं की क्रिस्पी झालेलं आहे किंवा मग थोडंसं खाऊन बघायचं. छान कुरुम लागलं की समजायचं की मुखवास छान क्रिस्पी झाला आहे बरं का. आता हा सगळा मुखवास मी इथे मस्त मंद आचेवर क्रिस्पी करून घेतलेला आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण गार करत ठेवूया. पूर्ण मस्त असा थंड झाला ना 2 ते 3 तासासाठी छान थंड झाला की मस्त एखाद्या हवाबंद डब्यामध्ये आपण भरून ठेवायचा आहे. खाण्यापुरता एखाद्या लहान बरणीमध्ये वरती काढून घ्यायचं आहे. जेवणानंतर तुम्ही सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा नक्की खा. आपल्या लहान मुलांना द्या, मोठ्यांना द्या. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी जेवणानंतर 1-1 चम्मच नक्की खा. कारण पोट हेल्दी असेल तर आपण सुद्धा हेल्दी राहू. आता स्पेशल लहान मुलांसाठी मुखवास. तर इथे मी आपण बनवलेला मुखवास घेतलेला आहे एका वाटीमध्ये. त्यामध्येच घेऊया 2 चम्मचभर शुगर कँडी, ज्यामध्ये बडीशोप टाकलेली असते आणि वरून शुगरने कोट केलेलं असतं. आता ही कँडी आपण या मुखवासमध्ये मिक्स करून द्यायची आहे आणि लहान मुलांना ही कँडी खूप आवडते. आणि जर तुमच्याकडे ही कँडी नसेल ना तर खडी साखरसुद्धा तुम्ही या मुखवासामध्ये टाकू शकतात. खडी साखरसुद्धा लहान मुलांना खूप आवडते. या पद्धतीने आपला 2 प्रकारे मुखवास तयार झाला आहे, एक लहानांसाठी आणि एक मोठ्यांसाठी. जेवणानंतर सकाळ संध्याकाळ 1-1 चम्मच लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी नक्की खा. पोटाच्या विकारांपासून दूर राहा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली, मुखवास कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला जर असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे, जेणेकरून मी जेवढेही व्हिडिओज अपलोड करेल ते सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक नक्की चेक करा. आता भेटूया पुढच्या अशा छान नवीन टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, हेल्दी राहा आणि मेन म्हणजे हॅपी राहा. थँक्स फॉर वॉचिंग.